संतोष देशमुखांना झालेल्या क्रूर मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या थरारक, भयानक आणि घृणास्पद फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। हे फोटो पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एवढं होऊन सुद्धा वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळते असं सांगत संताप व्यक्त केला आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं की हे फोटो बघून महाराष्ट्र सुन्न झालाय। संतोष देशमुख यांच्या शरीराशी अक्षरशः खेळणारे या हैवानांना फाशी दिली तरी ती शिक्षा कमी होईल आणि राक्षसांनाही लाज वाटेल, असंच एकंदर हे हत्याकांड आहे। हे रक्तरंजित फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात संतापाची त्सुनामी उसळली आहे आणि या संतापातून उद्या महाराष्ट्राच्या भावनेचा उद्रेक झाला तर आश्चर्य वाटणार नाही। या हत्याकांडात जात आणि धर्माचा काय संबंध? माणुसकी जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याने मस्तवाल सरकारला आता तरी जाग येणार का? आणि आरोपींच्या रेंजमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असाही प्रश्न पवार यांनी केला आहे। तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकारण गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी असतं एवढंच माहीत होतं। संतोष अण्णांच्या बाबतीतलं हे कौर्य बघितल्यानंतर माणसातल्या गिधडांना बळ पुरवणारी सत्ता माझ्याकडे नाही याचा आनंद आहे। ही माणसं नाहीत आणि यांचं कौर्य निमूटपणे सहन करणारे आम्ही तरी कुठे माणसं आहोत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।